तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला. ही आमची सोनू. तर आता माझ्या गावातून हरिहरेश्वर किती किलोमीटर आहे ना, आज बघणार आहोत आणि किती टायमिंग लागते आपल्या गावातून हरिहरेश्वरला जाण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायचा आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पाटील साहेब, आत्ता वाजलेत 4 वाजलेत. घेऊन मला सांगलं आहे ना घरात फिरून तरी येत नाही. मी सांगितलंच पडणार आपण आज हरिहरेश्वरला जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण बोर्ली मार्केट आहोत. म्हणजे राईट साईडला मच्छी मार्केट आहे. मार्केटमधून बाहेर पडलो. आता आपण श्रीवर्धन रोडला आलो आहोत. मी राईटने गेला तर दिव्यागरला जाणार. आमच्या शेतच्या लग्नाला याकलची बिर्याणी नेली होती. आता वाकलगरला, आता वाकलगर लागेल. दांडगिरी वाकलगर. मित्रांनो, हा श्रीवर्धन रोड आहे. किरण इथं आपण श्रीवर्धनला जाणार. श्रीवर्धनवरून आपण हरिहरेश्वरला जाणार. आता आपण आलेलो आहोत हरिहरेश्वर. हे गेट आहे. आपले आतमध्ये एंट्री झालेले आहे. तर मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वरला पोहोचलो आहोत. आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आता आपण मंदिराकडे चाललो आहे. मंदिराच्या बाजूलाच पार्किंग होती. आता थोडं आतमध्ये म्हणजे चौपाटी समुद्रकिनाऱ्या साईडला पार्किंग भेटलेली आहे. तर जाऊया आता आपण मंदिरात जाणार आहोत. कालभैरव मंदिर आणि हरिहरेश्वर.
गंगा नदी. नंदनवा हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट. आता पहिलं पार्किंग घ्या. ओपन होतं या साईडला पार्किंग असायची पहिले. त्यावेळेला. तर मित्रांनो हा हरिहरेश्वरचा सर्व परिसर आहे. हा बीच इथं शाकाहारी. तर बघूया आता मंदिर उघडं आहे का. हे बघा सर्व बंद झालं आहे आता. तर मित्रांनो आत्ता आपण पूजेचं ताट घेतलं आहे. एक ताट 100 रुपये. 2 नारळ आणि फुलं आहेत. अगरबत्ती वगैरे काही नाही. 100 रुपये घेतले. हरिहरेश्वर कालभैरव क्रिकेट क्लब. तर मित्रांनो आतमध्ये आता आपली एंट्री होत आहे. भावकीन पण पूजेचं ताट घेतलं आहे. चला. हां तर मित्रांनो हा हरिहरेश्वर मंदिराचा परिसर आहे. हे तुम्हाला दिसतात कलश. तो हरिहरेश्वरचे सर्व तर मित्रांनो हा हरिहरेश्वरचं मंदिर आणि हे कालभैरवाचं मंदिर आहे. ही 2 मंदिरं आजूबाजूला आहेत बरोबर. चल हे कालभैरवाचं मंदिर आणि हरिहरेश्वरचं. नाही 9च्या गाडीत आपलं दर्शन आतलं झालेलं आहे. देव हरिहरेश्वर आणि कालभैरव मंदिर. मंदिरामध्ये जाण्यासाठी गर्दी नव्हती. मस्त आतमध्ये गाभाऱ्यात जायला भेटलं. मित्रांनो कालभैरवाचं दर्शन घेतलं आपण. तर आता आपण बाहेर पडलो आहे. इथून थोडा बीचकडे जाणार आहे. तो आपल्या पाठी हरिहरेश्वरचा बीच आहे. आपल्या भावकीन दर्शन घेतलं. किरणनी दर्शन. मी विकास कुठे गेला. तर मित्रांनो आपण मस्त आतमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर थोडासा आपण बीचकडे जाणार आहोत. तर हा हरिहरेश्वर बीच आहे. मंदिराच्या एकदम समोरच हा बीच आहे. खोल समुद्र आहे. ते पण सोडा पिला. आता आपण आलो बीचकडे. पाठी मंदिरातून दर्शन घेतले. आपण बीचकडे आलेलो आहोत. हे बघा हा हरिहरेश्वरचा बीच आहे. पर्यटक बघा पुढं.
लाटा बघा किती उंच. पाणीला करंट कसं काय इथं लाटा निर्माण होतात हा किरण? फोटो करायला हां ते गुगलला टाकून ठेव कोणती तरी आठवण गुगलला सेव्ह होतात. तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं, कालभैरवाचं दर्शन घेतलं. आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कसा वाटला व्हिडिओ आजचा तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हा हरिहरेश्वरचा बीच आहे. लाटा बघा किती उंच लाटा. लाटा बघून भीती वाटते मित्रांनो, किती भयंकर आहे. बघा उंच लाटा आहे मित्रांनो, बघा पाठी. तर मित्रांनो, चला निघतो आता आपण घरी जाण्यासाठी. लेट झालो आहे. बराबर आपण आपल्या गावातून 4 वाजता निघालो. इथं आपण 5:45 पोचलो बराबर. म्हणजे 2 तासाची रनिंग आहे आपल्या गावातून मित्रांनो. तर बाय, चला आता निघूया घरी जाण्यासाठी. चहा गाडी दुकान भारी मानपुडा बी नाही ना.